सिद्धीश्वरा आचार्याजिन शासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायका श्री सिद्धांत सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पंचैते परमेष्ठिन प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ते सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठकाः साधवः स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनपत्युक्तोपवर्गप्रद धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममी कुर्वन्तु ते मङ्गलम् नागेयादिजिनादिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णु प्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाले प्रतितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलम् ये सर्वौषधरुद्धय सुतपसो वृद्धिङ्गता ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्। काय म्हणलो? कुर्वन्तु मे मंगलम म्हणजे माझं मंगल करोत. आता ह्या ज्यांना कोणाला मंगल म्हणून स्मरण करतोय ना, आता या श्लोकामध्ये जे रुद्धिधारी मुनी आहेत, 8 रुद्धी म्हणा किंवा 64 रुद्धींचे धारी जे मुनिराज आहेत, ते माझं मंगल करोत अशी भावना आहे त्याच्यामध्ये. मग मे मंगलम म्हणजे माझं मंगल करोत, कुर्वन्तु ते मंगलम म्हणजे तुझं मंगल करोत, आणि कुर्वन्तु नो मंगलम म्हणजे आम्हा सर्वांचं मंगल करोत, अशी एक त्याच्यामध्ये मंगलतेची भावना आहे. तर एकूण 64 रुद्धी असतात, पण त्याच्यामध्ये मूळ रुद्धी 8 असतात. कुठल्या? बुद्धी, तप, बल, रस, औषधी, क्षेत्र, विक्रिया आणि चारण असे 8 रुद्धी आहेत. मूळ 8 आहेत आणि मग त्यांचे जेव्हा भेद करत जातो त्यावेळेस ते 64 भेद होतात. मग त्यातली बुद्धिरुद्धी आहे त्याच्यात एकूण 18 भेद आहेत बुद्धिरुद्धीमध्ये, आणि त्यातले जे 5 इंद्रियांच्या विषयीचे रुद्धी आहेत त्यांचं वर्णन चालू आहे आता. म्हणजे जे मुनिराज आहेत त्यांना 5 इंद्रियांच्या विषयी विशिष्ट क्षयक्षम असतो. जसं आत्ता आपल्याला या नेत्रेंद्रियाच्या द्वारे या भिंतीच्या पलीकडचं पण नाही दिसणार. आपली शक्ती किती असणार? जरी समजा इथून तिथंपर्यंत सगळं उघडं आहे तरी सुद्धा तिथली वस्तू आपल्याला नेत्रेंद्रियाने दिसणार नाही स्पष्ट. मग ही आपली शक्ती झाली. पण जे मुनिराज आहेत त्यांना त्यांच्या विशुद्धीच्या निमित्तात सगळ्या इंद्रियांचा क्षयक्षम असा वृद्धिंगत झालेला असतो की संख्यात योजनपर्यंतच्या वस्तू पण ते जाणू शकतात. मग त्याच्यामध्ये दूर स्पर्शन आणि दूर आस्वादन
हे 2 वृद्धी झाल्या होत्या. आता दूरघ्राण वृद्धी चालू आहे. म्हणजे काय सांगितलं होतं, घ्राणेंद्रियाच्या द्वारे जो विषय ग्रहण केला जातो तो कुठला असेल तर सांगितलं तो संख्यात योजन दूरपर्यंतचा विषय ते जाणू शकतात. म्हणजे गंध, त्या पदार्थाचा गंध कसा लिहिले वाचलेलं सांगते. मनुष्य म्हणजे कोण? चक्रवर्ती. मनुष्यांमध्ये एखाद्याला जर विशिष्ट क्षयक्षम असेल घ्राणेंद्रियाचा तर कोणाला असतो? चक्रवर्तीलाच असतो, आपल्यासारख्यांना नसतो इतका क्षयक्षम. तर मनुष्य जास्तीत जास्त जाणेल तर 9 योजनपर्यंत दूर असणाऱ्या पदार्थांचं स्मेल जाणू शकतो. 9 योजन म्हणजे किती सांगितलं होतं? ॲप्रॉक्सिमेटली 9 योजन म्हणजे किती किलोमीटर? किलोमीटर. होय का? 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर. 36 कसं होईल मग? 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर, मग 9 योजन म्हणजे किती झाले? 108 किलोमीटर झाले. म्हणजे 108 किलोमीटरवरचं पदार्थाचं ज्ञान होऊ शकतं त्यांना. आता हे घ्राणेंद्रिय चालू आहे त्यामुळं गंधाच्या विषयीचं ज्ञान. मग सांगितलं की जास्तीत जास्त दूरच्या पदार्थाची 9 योजनपर्यंतच्या दूरच्या पदार्थाचं गंध ग्रहण करू शकतो. पण मुनिराजांना दिव्यमती ज्ञान आहे आणि त्याच्या बळाने सांगितलं ते संख्यात योजन दूरच्या पदार्थाचं गंध जाणू शकतात. मुनिराजांकडे जादू असते का? कुठली जादू असते? जादू असते मुनींकडं. कुठले कुठले? ॲक्च्युली ह्याला पण जादूच म्हणले तो. हे जे अतिशय आहेत ना सगळे प्रगट झालेले. वृद्धी म्हणजे काय आहे? तुम्हाला असा हात लांब केल्यावर दिसते म्हणजे तुम्ही जादूच म्हणताय की त्याला. चमत्कार म्हणा, जादू म्हणा, अतिशय म्हणा, काय आपण तुम्हाला परिचित असलेले लौकिकातले वर्ड सगळे हे वापरणार की त्याला. पण खरी जादू काय आहे त्यांच्यामध्ये मुनींच्या ठिकाणी? परिणामांची विशुद्धी आणि त्याच्या निमित्तामध्ये मग हे प्राप्त झालेले आहेत. म्हणून सांगितलं ना की जैन धर्मातले सगळ्यात मोठे जादूगार म्हणजे मुनिराज आहेत. तुम्ही कोण जरी कोणी एखादं ग्रेट मॅजिशियन म्हणला तरीसुद्धा त्यांच्यासमोर म्हणजे मुनिराजांच्या समोर त्याचं जादू काहीच नाही आहे. म्हणून सांगितलं त्यांनी की ते सगळ्यात मोठे जादूगार म्हणजे मुनिराज आहेत किंवा अरिहंत सिद्ध केवली आहेत. मग त्यातली पहिली जादू कुठली? सम्यक दर्शन. ही सगळ्यात मोठी जादू आहे. का बरं? कारण एक सम्यक दर्शन प्रगट झालं तर सांगितलं अनंत गुणांच्या परिणमनामध्ये विशुद्धी आली. म्हणजे शुद्ध परिणमन सुरू झालं अनंत गुणांमध्ये, आंशिक का असेना. आणि जेव्हा पूर्णता झाली तेव्हा तर आहेच आहे. पण सांगितलं म्हणून की सम्यक दर्शन ही पहिली जादू. दुसरी जादू या वृद्धी ज्या प्राप्त झाल्यात, म्हणजे ज्या विशेषतः सगळ्या रूपाने त्यांना प्राप्त झाल्यात, ही पण जादू आहे. आणि तिसरं सांगितलं कुठलंही कंडिशन असू दे बहिरंगामध्ये, त्यांच्या शरीरातली असू दे, प्रतिकूलते इतर बाहेर परद्रव्याची असू दे, वातावरणाची असू दे, काही संकट उपसर्ग येऊ दे, तरीसुद्धा समता ठेवू शकतात. ही सगळ्यात मोठी जादू. आणि समता कशी येणार? स्थिरता म्हणा, समता, निश्चलता कशी राहू शकतील? तर ही जादू आहे. आपली का नाही राहू शकत? मग आता चतुर्थ गुणस्थानापासून चालू झाली की स्थिरता सगळ्यांची. पण तरीसुद्धा सांगितलं त्यांच्यासारखी समता आपल्यामध्ये का नसती मग? हां, म्हणजे आपलं अभ्यास कमी पडतो. सगळीकडे उत्तर एकच आहे आपल्याला. म्हणजे आपण तिथं त्याला एवढं प्रॅक्टिकली घेत नाही. त्यामुळं बाहेर काहीतरी प्रतिकूलता आली तर लगेच आपण आकुलित होतो, रागी होतो, द्वेषी होतो. मग तिथं समता कशी ठेवू शकतात ते, ज्ञाता कसं राहू शकतात ते, ही पण जादू आहे. आणि ही जादू सगळी त्यांच्या सहवासात राहिल्यावर, त्यांच्या संगतीत बघितल्यावरच आपल्याला कळणार आहे. नाहीतर असं शास्त्रात वाचून वगैरे समजत नाही. म्हणून त्यागीच्या सानिध्यामध्ये राहायला या, तर तुम्हाला पण समजणार काय जादू असतात. तर आम्हाने परवा सांगितलेलं उदाहरण होतं ना,
जादू झाली होती अम्मांची. अम्मा गेल्या होत्या तिथून, छोट्या अम्मा दिशेला जात असताना, आणि तिथं ते गाय होती आणि त्या ती गायला संबोधन करू वाटलं अम्मांना म्हणून बांधलेली होती गाय ती. तर ते दूर उभारून अम्मा असं सांगत होते तिला काहीतरी म्हणे. तर तिचे इतकं इंटरेस्ट होता ऐकायला की ती समोर जवळ तिला जेवढं बांधलेलं लांब जेवढं येऊ शकतं तेवढं अम्मांच्या जवळ येऊन तिने असं नमस्कारचं पोझिशन होतं म्हणले. हां, काय पाय हात पुढं केले, 2 पहिले पाय पुढं केले, मान वाकवली. म्हणजे ही जादूच आहे ना शेवटी, की असं प्रभावित होतात पशुसुद्धा. का? कारण अशी असती विशुद्धी शेवटी परिणामांची, त्यांच्या साधनेची, की जेणेकरून समोरचा जीव परिवर्तित होऊ शकतो. मग त्याच्यासाठी धर्माच्या सानिध्यात यावं लागतं किंवा धार्मिकांच्या सानिध्यात यावं लागतं. तर तिथं आपल्यावर पण ते कुठून तरी इन्फ्लुएन्स होणार आहे. पण आपण दूर बसून केलं तर इतका त्याचा इम्पॅक्ट नसतो. म्हणून सांगितलं जवळ या, साधूच्या जवळ या आणि ती जादू बघा, शिका आणि स्वतःला पण ग्रहण करा. तर दूरघ्राण वृद्धी म्हणजे काय ह्याचं वर्णन चाललं होतं. काय काय सांगितलं होते? कुठल्या कर्मांचं क्षयक्षम कारण आहे त्याच्यामध्ये? घ्राणेंद्रियावरण कर्माचं क्षयक्षम. दुसरं नाही लागणार पुस्तक, झालंय काम, पुस्तक नाही लागणार. दुसरं नाही. दूरघ्राण वृद्धीसाठी कुठल्या कर्मांचा क्षयक्षम आवश्यक आहे? घ्राणेंद्रियावरण कर्माचा क्षयक्षम म्हणजे त्याच्यामध्ये घ्यायचं मतिज्ञान किंवा श्रुतज्ञान, दोन्ही पण आलेत. कुठं कसं? हां, त्याच्यासाठी लागणारं वीर्य म्हणजे बळ. कुठलंही ज्ञान होत असताना, कुठल्याही इंद्रियांच्या द्वारे जाणताना तिथं वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम आवश्यक असतो. तर या प्रकृतींचा तीव्र क्षयक्षम असतो ज्यांना, त्यांना ती विशेषता प्रगट झाली असं म्हणलं जातं. आणि अंगोपांग नामकर्माचा उदय, कारण नामकर्माच्या मध्ये क्षयक्षम नसतो, उदय असतो. म्हणजे काय? ही रचना मिळाली आपल्याला, ती नाक म्हणजे चाफेकळीसारखं, वासच येत नसेल तर काय उपयोग त्या नाकाचा? म्हणजे नाक बाहेरून तुम्ही अंगोपांगाची रचना बघून काय त्याचं वर्किंग कळत नाही काय आहे. मग तिथं सांगितलं की ज्यांना असं नामकर्माचं उदय आहे आणि त्याच्या निमित्तात अशी शक्ती विशेष प्राप्त झाली आहे तर ती वृद्धी म्हटली जाते. आपल्याला भलेही समजा जास्त काहीतरी इतरांपेक्षा जास्त ग्रहण होत असेल कुठल्या इंद्रियांचं, एखादं डोळ्यांनी, कानाने वगैरे सूक्ष्म काहीतरी शब्द ऐकू येत असतील, तर आपण त्याला वृद्धी नाही म्हणू शकत. का? वृद्धी का नाही म्हणायचं? चक्रवर्तीला इतकं सगळं आहे तरी पण त्याला वृद्धी का नाही म्हणायची? का? 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 सांगितलं होतं उत्तर मी तुम्हाला. का? मुलींनाच का असते त्याला वृद्धी का म्हणायचं? का? पण तेच तर प्रश्न आहे की नाही का? सांगा डॉक्टर, का सांगा. म्हणजे आपल्या परिणामांमध्ये हे सांगितलं की परिणामांची विशुद्धी अशी असते की तिथं बहिरंगामध्ये त्या तिन्ही चौकड्या नष्ट झाल्यात आणि त्याच्या निमित्तात जी विशुद्धी प्रगट झाली आहे ती या वृद्धी आदींचं कारण असते. म्हणजे जे म्हणतात ना आहारक वृद्धी किंवा मनपर्य ज्ञान, हे सगळं मुनिराजांनाच आहे, इतरांना नाही आहे. मग या वृद्धीसुद्धा सांगितलं त्यांनाच आहेत जे 6व्या-7व्या गुणस्थानाच्या वर असणारे भावलिंगी संत आहेत, त्यांच्या ठिकाणीच या सगळ्या वृद्धींची प्राप्ती दिसून येते. तीन चौकडी म्हणजे काय हो? अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान आणि प्रत्याख्यानजनित क्रोधमान माया लोभ, ह्या 3 चौकडी. मग ह्या प्रत्येकाची इंटेन्सिटी वर कमी होत जाते ना. आणि मग अनंतानुबंधीजनित असणारा क्रोध वेगळा असतो, अप्रत्याख्यानजनित असणाऱ्या क्रोधाचे परिणाम, प्रत्याख्यानजनित आणि संज्वलनजनित ऐकलेत आपण सगळे. ते काहीतरी रेष वगैरे येते ना उदाहरण शास्त्रामध्ये, काय त्या दगडावरची रेघ, हां 3च झाले, चौथा धुळीवरची रेघ एक आहे. मग ते जे अनंतानुबंधीजनित कशा असतात ते दगडावरच्या रेघेप्रमाणे कठोर असतात ना, ती जाणार नाही इतकं त्याचे परिणाम तीव्र असतात अनंतानुबंधीजनित, कारण अनंत संसाराला ते बांधणारे असतात, त्यामुळं ते त्याची शक्ती जास्त आहे.
पुढं अप्रत्याख्यानजनित कषायांचं उदाहरण काय दाखवलं? चारी पण दाखवतो की. एक पृथ्वी आहे वाटतं आणि एक दगड आहे वाटतं. मग पृथ्वीवरची एक रेग आणि दगडावरची असं काहीतरी कुठंतरी रेगा मारले बरं का, आता ते लक्षात नाही कशावरची. नाही, संज्वलनजनित क्रोध आहे ते पाण्यावरचं आहे. मग प्रत्याख्यान आणि अप्रत्याख्यानमध्ये एक वाळूतली आहे, अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान आणि संज्वलन. काय सांगताय काका? वाळूवरची रेग. चार रेगा पाहिजेत आम्हाला. एक रेग राहिली आहे कुठली सांगा. पाण्यावरची संज्वलन. हा बरोबर. वाळूवरची प्रत्याख्यान. बर. दगडावरची अप्रत्याख्यान. कशावरची? दगडावर. हा. आणि अनंतानुबंधी जमिनीत होते वाटतं. हा, ते पृथ्वीवरची घेतली आहे. हो, अनंतानुबंधी जनित आहे ती पृथ्वीवरची, आणि मग पुढं एक दगडावरची, एक वाळूवरची आणि एक पाण्यावरची अशी आहे. शास्त्रात बघून घ्या तरी सुद्धा. फक्त सांगायचं काय मला, एकावर एक, एकापेक्षा एक पुढं सांगितलं, त्याची इंटेन्सिटी कमी होत जाते त्या कषायांची. पृथ्वीवरची जास्त तीव्र आहे असं सांगितलं. हो बरं, ठीक आहे. बघून घ्या काय आहे शास्त्रात व्यवस्थित. फक्त मला सांगायचं काय होतं ते कशासाठी निघालं. हां, 4 चौकडींचा, 3 चौकडीचा अभाव असणाऱ्याला अशी विशुद्धी असते की जेणेकरून तिथं वृत्तींची प्राप्ती दिसून येते. मग मनुष्यातच नाही तर तिर्यंशांमध्ये सुद्धा घ्राणेंद्रियाचं क्षयक्षम असलेलं दिसून येतं. कोणाला दिसतंय? हां, कुत्र्याला सांगितलं ना कसं. एखाद्या चोराला पकडायचं असेल तर काय करतात, जिथं चोरी झाली आहे तिथल्या ठिकाणी कुठल्या तरी असं वस्तूचं त्याला वास दाखवतात, आणि जेणेकरून की त्या वासाचं व्यक्ती कुठं आहे शोधू शकतो. म्हणजे किती तीव्र आहे बघा की त्याचं क्षयक्षम. म्हणजे समजा दुसऱ्या गावात वगैरे असेल तर तो कुत्रा तुम्हाला तिथंपर्यंत नेऊ शकतो. कसं काय? म्हणजे इथं असणाऱ्या वस्तूचा गंध घेतोय ठीक आहे की, पण त्या गंधाने युक्त असलेली ती व्यक्ती कोण आहे हे शोधायसाठी किती अंतर आहे मग ते मध्ये. आपल्याला तसं म्हटलं ना, ते आपल्या किचनमध्ये चालू असलेलं पदार्थाचं वासावरनं सुद्धा आपण नीट ज्ञान करत नाही. म्हणजे एक तयार करत असतात आणि आपल्याला दुसराच वास आला किंवा दुसऱ्याच कशाचं तरी अनुमान करतो आपण. मग तिथं म्हटलं की असं विपरीत ज्ञान त्यांना नाही आहे. जे काय प्राण्यांना वगैरे विशिष्ट क्षयक्षम असतं तर ते त्या घ्राणेंद्रियाच्या द्वारे असं त्या वासाला ग्रहण करून त्याच्या आधाराने ते त्या अपराध्यापर्यंत नेऊ शकतात. मग त्यामुळं त्या कुत्र्यांचं वगैरे पण क्षयक्षम तीव्र आहे. किंवा सांगितलं की भुंगा, ते नाही का आंब्यावर एक विशिष्ट भुंगा येत असतो माहिती आहे का. आंबा हा फळ आहे ना, ह्याच्यावर येणारा एक भुंगा विशिष्ट वेगळा असतो, आणि मग तो त्या वासाला त्या गंधालाच येतो. काय एखादं समजा वेगळ्या टाईपचा आंबा आहे किंवा वेगळं काय त्याचं पर्याय पुढं गेली आहे, त्या आंब्याची नसाला सडायला लागला असा आंबा असेल तर त्याच्यावर एक विशिष्ट भुंगा येतो. मग तो त्याच गंधाला त्याची उत्पत्ती असते, कारण हे भुंगा म्हणजे पण समोरशन जीव आहेत ना, त्यामुळे त्यांची उत्पत्ती तशा वातावरणामध्ये होत असते. म्हणजे मला म्हणायचं की असं त्या ठिकाणी त्याची उत्पत्ती असते. एक विशिष्ट तो फळ आहे की ज्याला तशा गंधाला ते जीव उत्पन्न होतात आणि मग त्याच्या ठिकाणी ते असतात. म्हणजे ते एक विशिष्ट गंध म्हणायचं होतं. दुसरं जसं ते सनतकुमार चक्रवर्तीचं पण उदाहरण येतं ना, त्याला काय झालं, शरीरामध्ये कोडाची सुरुवात झाली की त्याचं टेस्ट करायला सांगितलं ना त्यांनी, त्या 2 देवांनी आलेले तिथं. म्हणजे त्याची सुंदरता बघितल्यावर ते देव आश्चर्यचकित झाले, त्याची वाहवा केली, आणि मग हे त्याला कळलं त्यावेळीस मद झाला, रूपमद. आणि मग त्या मदाचा परिणाम की शरीरामध्ये रोगाची सुरुवात झाली. आणि मग त्यांनी सांगितलं जेव्हा येऊन तो महालात बसला त्यावेळेस, तसं तुमचं सौंदर्य राहिलं नाही का, कारण शरीरात रोग सुरुवात झाले. तर तो म्हणला कशावर नाही मी मानू. मग त्यांनी काय केलं, थुकायला लावलं
आणि सांगितलं त्याच्यावर जर ती विशिष्ट माशी आली तर समजून घ्या तुम्ही की तुम्हाला कोड सुरू झाला आहे. आणि बरोबर तसं झालं. म्हणजे त्या गंधाला आली ना ती माशी, हे मला सांगायचं आहे. म्हणजे असं कुठल्या तरी स्पेसिफिक एक तिर्यंच्यांनासुद्धा घ्राणेंद्रियाचा क्षयक्षम तीव्र असू शकतो. पण तरीसुद्धा त्याला कुठेही वृद्धी म्हणत नाहीत, कारण जी मुनिराजांना प्राप्त झालेली विशेषता आहे त्यालाच वृद्धी म्हणलं जातं. हां, भुंगा सांगितलं ना ते, की त्याची शक्ती असताना सुद्धा ते कमळाला काढत नाही, तोडत नाही, बाहेर पडत नाही. जरी सूर्यास्त झाला, ते कमळ बंद झालंय, त्याचा श्वास गुदमरायला लागला आतमध्ये, तरी सुद्धा तो आसक्ती इतकी असते की ते गंध ग्रहण करत राहील. श्वास नाही मिळाला तरी मरून जाईल, पण बाहेर पडत नाही. म्हणून सांगितलं की असं इंद्रियांची आसक्ती आपल्याला सुद्धा नाश करण्याला कारण ठरते. मग त्याच्यात ते उदाहरण येते ना, जे काल आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी कोण दोघं जणांचं सांगतो, कोणी आहार दिला होता? श्रेयांश राजा म्हणजे कोण होता? पूर्वभवात श्रेयांश राजा कोण होता? श्रीमतीचा जीव होता. आणि आदिनाथ म्हणजे वज्रजंग होते तिचे पती. हां, तर ते दोघं जण पूर्वभवामध्ये त्यांचा अंत कसा झाला होता? म्हणजे ज्या भवात ते वज्रजंग आणि श्रीमती होते त्या भवात, म्हणजे फार पूर्वीचा भव आहे तो आदिनाथांचा, जस्ट मागचा नाही आहे. मग त्या पूर्व भवामध्ये जेव्हा तिथं ते दोघं जण कुठंतरी यात्रेला बाहेर चालले होते आणि तिथं म्हणले की त्या रस्त्यात तंबू ठोकून आपलं स्वयंपाक त्यांनी केला होता, शुद्ध भोजन, आणि कोणी आहार घ्यायला येत असतील तर म्हणून पडगाहनाला ते उभारले होते बाहेर. आणि त्यावेळेस तिथं सांगितलं चारण मुनी आले आणि त्यांचं पडगाहन केल्यावर आहार झालं, तिथं पंचाश्चर्य वृष्टी झाली वगैरे हे सगळं. आणि मग हे संस्कार होते ना त्याच्याकडं, त्या वज्रजंग अवस्थेमध्ये दान दिलेल्याचे परिणामाचे संस्कार होते. त्याच्या निमित्तामध्ये आत्ता त्याला त्याचं जातीस्मरण झालं श्रेयांश अवस्थेमध्ये. आणि मग तिथं त्यांनी त्या आदिनाथांना पडगाहन करून आहार दिला. नाही, मला सांगायचं होतं त्यांचा शेवट त्या भवामध्ये कसा झाला वज्रजंग आणि श्रीमतीचा? तर सांगितलं की ते ज्या रूममध्ये झोपत होते ना, त्यांची बेडरूम, तर त्यांनी तिथं सुगंधी धूप लावला होता. आणि त्या दिवशी सगळे दारं खिडक्या फुल पॅक बंद होते. आणि सांगितलं की तो धूप इतका, त्यांनी झोपल्यानंतर तो धूप इतका जास्त झाला की त्यांचा श्वास कोंडला आणि दोघं त्या धुपाच्या ह्याच्यामध्येच मेले गुदमरून. म्हणजे म्हणून तुम्ही काय काय लावता? गुड नाईट लाव, कुठं काय ते काय असतं कचवा, हां, असलं काहीतरी लावायचं. आणि मग त्याच्यामध्ये असं आपलं पण कधी मरण झालं तर तुम्ही मारताय ना त्या डासांना त्याच्या निमित्तात, त्यामुळं तुमचं पण असं मरण होऊ शकतं. एक डास चावलेलं तुम्हाला चालत नाही आणि त्याचा जीव घ्यायला चालतंय आपल्याला. म्हणजे किती आपली क्रूर प्रवृत्ती ही. म्हणून सांगितलं की त्या दोघांचं मरण झालं त्याच्यामध्ये, त्या गंधामध्ये आसक्त झाल्यामुळं किंवा त्या गंधाच्या निमित्तात श्वास अडल्यामुळं. मग असं आपण पण घ्राणेंद्रियाच्या अधीन होऊन अनेक वेळा अनेक प्रकाराचं पाप केलं आणि त्याचं फळ भोगलंय, भोगत आहे, अजून भोगणार असणार आहे. तर जेव्हा कळलं त्यावेळेस त्याच्याविषयी अंतरंगातून प्रतिक्रमण करा, प्रायश्चित्त करा. तर आम्हानी परवा एक उदाहरण सांगितलं ना अक्षय तृतीयाच्या दिवशी, की एक शेतकरी होता. अय इकडे या, या इकडं, गोष्ट सांगणार, या जाऊ बोलवा. तर शेतकरी होता एक, काय त्याचं नाव होतं, सुदास नावाचा शेतकरी होता. आणि त्याचं आपलं छोटंसं घर होतं आणि त्या घराच्या बाहेर त्यांनी छोटं एक बाग टाईप काहीतरी केलं होतं. आणि तिथं त्यांनी अनेक प्रकारचे झाडं, फळं, फुलं वगैरे असं लावली होती त्याच्यामध्ये. तर त्यात एक असं वेगळ्या टाईपचं फूल आलं होतं, लावलं असेल त्यांनी. तर ते आलेलं इतकं सुंदर फूल होतं, त्याचा इतका सुगंध होता की सगळं जवळपास नगरात सगळीकडं पसरलेला तो सुगंध. आणि त्याला असं काही लय विशेष वाटलं नाही, फक्त फूल आलं एवढं त्यांनी बघितलं होतं, झालं. पण मग तिथं काय झालं, त्या राजाचे सैनिक त्या रस्त्यावरनं चालले होते. आणि मग जात असताना त्यांना त्या फुलाचं सुगंध आल्यामुळं ते शोधत तिथंपर्यंत आले.
आणि मग त्यांनी बघितलं तर ते इतकं सुंदर फूल होतं की असं नगरात कुठंच कधीच बघितलं नाही अशा टाईपचं फूल होतं आणि त्याची सुगंध पण खूप चांगली होती. मग असं म्हटल्यावर त्यांनी म्हटलं की हे एवढं सुंदर फूल आहे तर पहिल्यांदा आपण राजालाच द्यायला पाहिजे, म्हणून त्यांनी त्या शेतकऱ्याला विचारलं की हे फूल तू आम्हाला द्या, मी राजाला देतो. तो म्हणला, त्यावेळेस त्याचं लक्ष असं इंटेन्शनली त्याच्याकडं गेलं, तोपर्यंत त्यांनी काय त्याच्याकडं बघितलं नव्हतं. मग तो म्हणाला की नाही, अजून आजच आलेलं आहे ते फूल, तर तोडायला नको, राहू दे म्हणून. मग ते असं म्हटल्यावर ते सैनिक जाऊन मंत्र्याला सांगितले की असं असं आपल्या नगरात एक खूप सुंदर फूल आलं आणि त्याचा सगळीकडे सुगंध सुटला आहे. मग तो मंत्री म्हणतो घेऊन या त्याला. मग त्यांनी सांगितलं की तो द्यायला तयार नाही आहे. मग ही न्यूज त्यांनी मंत्र्यांनी राजाला जाऊन सांगितली. मग राजा म्हणला की राज्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट, सगळ्यात चांगली काय असेल ती गोष्ट पहिल्यांदा राजाकडे येत असते. म्हटल्यावर त्याला सांगा आणि त्यांनी काय मागेल ते धन त्याला द्या आणि ते फूल घेऊन या तुम्ही. मग मंत्री गेला. मंत्रीबरोबर राजाने अनेक धन, असं काय त्याला धान्य, पैसे सगळं बरोबर घेऊन पाठवलं आणि मंत्र्यांनी जाऊन समजवलं की राजाने त्याची मागणी केली आणि तुला काय पाहिजे ते आम्ही त्याचं मोल द्यायला तयार आहे. मग आता शेतकरी जरासं खडबडला, म्हणला की असं काय स्पेशालिटी आहे त्याच्यामध्ये म्हणून तुम्ही इतकं मागं लागलाय त्याच्या, का म्हणून पाहिजे तुम्हाला? मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं कुठं आलेलं नाही आहे, एवढं सुंदर आहे तर पहिल्यांदा ते राजाच्या चरणी चढवायचं असतं, म्हणून द्यायचं असतं त्याला एक उत्कृष्ट भेट म्हणून. मग तो म्हणतो मला नाही इच्छा तोडायची त्याची, त्यामुळे मी तुम्हाला नाही देऊ शकत. आणि त्यांनी किती फोर्स केलं, किती प्रकाराने प्रयत्न केला त्याला समजवण्याचं, पण तो काय तयार होईना. म्हटल्यावर आता मंत्री परत हारला आणि जाऊन राजासमोर सांगतो तो की म्हणलं मी किती सांगितलं तरीसुद्धा तो काय द्यायला तयार होईना. मग म्हटल्यावर आता राजा स्वतः आणि राजा येणार म्हटल्यावर सगळं लवाजमा बरोबर त्याच्या. म्हणले अनेक बैलगाड्या भरून धान्य, त्याच्या मागं धन, त्याच्या मागं काय सोनं चांदी दागिने सगळं भरून, गाड्या भरून तो त्या शेतकऱ्याच्या दारापाशी आला. आणि आल्यावर त्यांनी पण जेव्हा ते फूल बघितलं त्याला खूप आवडलं. ते फूल कसलं असेल जरा वाटलं का तुम्हाला? बघावं आपण पण. म्हणजे इतकं काय सुंदर फूल होतं ते. तर त्या सुगंधाला मोहित होऊन तो राजासुद्धा तिथंपर्यंत आला. आणि मग राजाने म्हटलं की ते फूल तू मला दे, तुझे त्याबद्दली तुला एवढं सगळं धन मी देतो, तू सगळं घे, पण ते फूल मला दे. मग आता ते शेतकरी म्हणला इतकं राजा माझ्या दरवाजापर्यंत येण्यासारखं काय ते, तुम्ही मला सांगा फक्त तुम्ही त्याचं काय करणार आहे, मग मी विचार करतो. मग राजांनी सांगितलं की नगराच्या बाहेर समोशरण आलंय भगवंतांचं, मग मला हे फूल नेऊन तिथं चढवायचं आहे. कारण सगळ्यात उत्कृष्ट भेट असते ती पहिला भगवंतांच्या चरणात, किंवा आता आहेत मुनी किंवा काय देव आलेत तर आपल्या बाहेर त्यांना चढवण्याचे माझे भाव आहे. तर हे सगळं ऐकल्यावर त्या शेतकऱ्याचे परिणाम काय झाले? म्हणले तू देणार तर माझी वस्तू आहे, मी का नाही द्यायचं? त्यांनी स्वतः ते फूल तोडलं आणि तो स्वतः समोशरणात जाऊन ते त्याची भक्ती म्हणून ते अर्पण केलं. पण ह्या सगळ्या धन धान्य वैभवाला सगळ्याला ठोकर मारली. म्हटला की मला ह्याची सगळ्याची अपेक्षा नाही, जर तुम्ही हे एवढं पुण्य कमवणार असाल ह्याच्याद्वारे तर मी का नाही कमवायचं? आणि त्याच्या त्या परिणामांचं फळ की राजाने ते फूल तर मिळालंच नाही राजाला, पण त्यांनी आणलेलं सगळं ते वैभव त्याला देऊन टाकलं. कशामुळं झालं? म्हणजे त्यांनी असं केलं असतं की घेऊन जावा मला ते धन वगैरे, ठेवून जावा, तर इतकंच त्याच्या नावावर पुण्य राहिलं असतं ते. म्हणजे ते संपेपर्यंत वापरलं असतं बस. त्याच्यानंतर आणि आत्ता केलेल्या परिणामांच्या निमित्तात राजाची दृष्टी आता त्याच्यावर जी पडली, राजा प्रसन्न झाला त्याच्यावर. आणि मग आता काय कृपादृष्टी सदैव राजाची, काय मागेल, कधी पाहिजे, जे पाहिजे, जसं पाहिजे तसं अनुकूलता. म्हणून सांगितलं की त्या फुलाच्या गंधासाठी उदाहरण आलं होतं माझ्याकडं, की त्या गंधाने मोहित होऊन असं ते राजापर्यंत सगळे तिथं त्याच्या दारात आले. आणि मग त्याच्या निमित्तामध्ये इतकं सगळं रामायण महाभारत झालं. पण तरीसुद्धा त्यातून त्या शेतकऱ्याला त्या सगळ्या धनाचा मोह झाला नाही. तो त्याच्यामध्ये आसक्त होऊन आपले विचार त्यांनी बदलले नाहीत. त्याची उत्कृष्ट भक्ती म्हणून त्यांनी काय केलं, ते नेऊन फूल स्वतः त्या राजासमोर नेऊन, त्या देवासमोर नेऊन चढवलं आणि आपली भक्ती प्रगट केली.
म्हणून ह्याच्यातून काय फायदा आपल्याला समजून, घ्राणेंद्रिय म्हणजे माझं स्वरूप नाही. मग त्याचा क्षयक्षम कितीही असू दे, त्याची शक्ती किती असू दे, ते किती चांगलं असू दे नाही तर वाईट असू दे, तरी सुद्धा घ्राणेंद्रिय माझ्या स्वभावामध्ये नाही. मग मुनिराज हे चिंतन करतात म्हणून त्यांची विशुद्धी वाढत जाते आणि त्यांना त्या इंद्रिय विषयाच्या भोगाची इच्छा नाही आहे, त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे. भलेही त्यांना त्या रुद्धी प्राप्त झालेत की, पण तरीसुद्धा ते भोगायचे भाव नसल्यामुळं सांगितलं त्या टिकून राहतात त्यांच्याजवळ. आणि जर ते भोगतील तर रुद्धीसुद्धा नष्ट होतात. म्हणजे म्हणलं ना की मुनींना प्रगट झालेलं पण माहीत नाही, रुद्धी प्रगट झाल्या त्या, आणि ते वापरायचे भाव पण नाहीत. मग काय उपयोग त्या रुद्धींचा? म्हणून काय सांगितलं होतं, ज्याच्याजवळ आहेत त्याला तो उपयोग करत नाही, आणि ज्याला नाही आहेत त्याला त्याचा उपयोग नाही. मग काय रुद्धींचा उपयोग? हां हां ज्याच्याजवळ आहे त्याला भोगायचे भाव नाही, तो उपयोग करत नाही, आणि ज्याच्याजवळ नाही त्याला उपयोग नाही त्याचा, म्हणजे रुद्धींचं स्वरूप समजून वगैरे त्याला ते प्राप्तच होणार नाही आहेत. त्यामुळं अशा फक्त त्याचं मागं कारण काय एवढं समजून घ्यायचं की अशी निर्मळता परिणामामध्ये प्रगट झाली ज्याच्या निमित्तामध्ये ह्याची प्राप्ती सहज झाली आहे त्यांना, पण त्याच्याविषयी त्यांना आसक्ती नाही, गर्व नाही, ते निश्चल आपल्या साधनेमध्ये दृढ आहेत. म्हणून मुनिराज सांगितलं की संख्यात योजन दूरचा गंध सहजतेने ग्रहण करू शकतात, पण त्यांच्या ज्ञानाच्या विशुद्धीचा हा प्रताप की सर्व विषय ज्ञानात येत असतानाही त्यांना जाणण्याची इच्छाच होत नसते. या सर्व रुद्धी प्राप्त असूनही ते त्यांचा उपयोग करण्याचाही विकल्प करत नाहीत. सुगंध असून 9 योजन. आता हे 2 पुढचे राहिलेत ना, त्यांचं प्रमाण वेगळं आहे, म्हणजे चक्षुइंद्रिय आणि कर्मेंद्रियाचा विषय. तर सांगितलं की घ्राणेंद्रियाचा विषय कुठला आहे? घ्राणेंद्रियाचा विषय सुगंध किंवा दुर्गंध. मग सर्व प्रकारच्या विषयाला मुनिराज बसल्या ठिकाणी ग्रहण करतात. जसं महाराजांचं पण एक उदाहरण सांगतात ना आम्हा, की विहारातून चालले होते एकदा वीरसागर महाराजजी, आणि मग तिथं ते काय म्हणतात त्याला, कत्तलखान्याची गल्ली होती, आणि तिथून चालले होते, सगळे चालले होते बरोबर, महाराजजी आणि त्यांच्याबरोबर असणारे सगळे कोण चालत असतील ते सगळे निघाले होते, आणि ते दुर्गंध सुरू झाला होता रस्त्यावर. म्हटल्यावर सगळ्यांनी काय केलं, आपले आपले नाक असे बंद करून घेतले, वास सहन होईना, आणि तर जरासा पट्टा होता तेवढा जाईसपर्यंत, म्हणून सगळ्यांनी नाक बंद करून घेतले. पण महाराजजींनी असं काय केलं नाही, महाराजजी चालत राहिले, आणि इवन त्यांच्या काय म्हणायचं रेषाने तुमच्या कपाळावर किंवा पळत चाललेत असं नाही, किंवा घाण वास येतोय असं काहीच रिॲक्शन नव्हती त्यांच्या तोंडावर, ते आपलं चालत होते. आणि मग तेवढं एरिया संपल्यावर लोकांनी विचारलं त्यांना, किती घाण वास येत होतं, तुम्ही कसं सहन केलं ते? मग त्यावेळेस महाराजजी काय म्हणाले, अशी उत्तरं असायची ना महाराजजींचे, तत्व निघायचे त्यातनं बाहेर. महाराजजींनी सांगितलं की ते पुद्गलाचं परिणमन दुर्गंध रूपाने होतं, एवढंच मी जाणलं, त्याच्यापुढं ते घाण होतं आणि छान होतं हे कशाला विकल्प पाहिजे? ते विकल्प आपल्याला बंधाला कारण आहे. आपल्याला पण कळते की दुर्गंध आहे, पण त्या पुढं जाऊन दुर्गंधाला जाणलं म्हणून त्रास नाही आहे, दुर्गंधाला जाणलं म्हणून बंद नाही आहे. त्याच्या पुढं जे मनाचे विकल्प करताना तुम्ही हे छान आहे, हे घाण आहे, हे पाहिजे, हे नको, हे भाव आपल्याला नियमाने त्रास देणारे असतात. आणि मग असे भाव करू नका. जसं ते महाराजजींचं उदाहरण सांगितलं होतं, काय उष्णता खूप होती सोलापूरला त्यावेळेस, तर सगळेजण असं म्हणले की ती उष्णता इथं नका राहू, विहार करा, असं काय काय, त्यावेळेस तुम्हाला त्रास होत नाही का, असं कोणी काय विचारल्यावर महाराजजींनी सांगितलं काय, म्हणले की परमाणूचं परिणमन उष्ण रूपाने चालू आहे एवढंच मी जाणतो. म्हणले त्याच्यामध्ये त्याचं परिणमन, त्याच्यात मी कशाला त्याच्यासाठी आकुलता करायची? थंड असल्यावर तुम्ही थंड खूप खूप म्हणता आणि त्याची आकुलता, उष्ण झाल्यावर उष्ण म्हणून आकुलता. मग आकुलतेचं फळ कोणाला मिळणार आहे? परमाणूला मिळणार आहे का? त्याची आकुलता नाही आहे, त्याचं परिणमन आहे फक्त ते, त्याला मी जाणतो एवढं म्हणले. कसं ते सहज त्यांनी उन्हाळा नष्ट होतो माहिती का? असं विचारालं की आत्ता एवढं तुम्ही टेम्परेचर आहे म्हणता, मग त्यागींना
आपण एक सारखं पाणी पितोय किंवा असं थंड राहतोय, कुठं फॅन लावून बस असं वगैरे, आपण आपल्या शरीराची सगळी काळजी करतोय. त्यागी काय करतायत? काय बघितलं सोनालाच? काय करतायत त्यागी? किती हा हू असं किंवा किती त्रास व्हायला असं काय असतं त्यांच्या परिणामामध्ये? आपली परिणती कशी? लगेच लोक काय म्हणते, ते आमच्या गावाला जरा कमी आहे, हीट इथं लय जास्त आहे. म्हणजे काय केलं? त्रास व्हायला म्हणजे आकुलता केली की नाही? मग त्या आकुलतेचं फळ त्यागीच्या सानिध्यात येऊन पण आपल्या शरीराचे विकल्प केले आपण. मग त्यांच्याकडे आलोय तर त्यांच्याकडनं शिकण्यासाठी, तशा प्रकाराने आपलं आचरण करण्यासाठी, ते संस्कार आपल्यावर करून घेण्यासाठी. म्हणून सांगितलं की हे प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघणार ना, त्यावेळेस तिथं ते, मला आजच एकांचा असा फोन आला होता आणि ते म्हणाले की असं समजलं की माताजींच्या रत्नात्रयमध्ये जरा त्रास होत होता, असं काहीतरी मध्ये असं त्यांना कळलं होतं. मग ते म्हणाले की खूप इच्छा होती की माताजींचं दर्शन करावं, काय झालं असं बघायला यावं म्हणून, पण ते लॉकडाऊनमुळं किंवा असं दूर असल्यामुळं वगैरे ते नाही येऊ शकले. पण त्यांना इतकी उत्कंठा की कसे आहेत आत्ता माताजी, त्यांचं बरं आहे का रत्नात्रय. म्हणजे शेवटी ते दुरून तुम्हाला किती बघितलं तरी सुद्धा कळत नसतं. त्यांची चर्या रोगाच्या कंडिशनमध्ये जास्त कळते. ते काय नॉर्मल त्यागी तर त्यांचं जीवन कसं जगतायत बघतो आपण, पण जेव्हा रोगामध्ये असताना त्यागी काय त्याचं आचरण असतं हे जवळ राहिल्याशिवाय कळत नाही. आणि तसं आपल्याला करता यावं तर ते संस्कार करून घेण्यासाठी जवळ यायचं. काय म्हणते भाभी? कधी येता? जवळ या तर दिसणार काय आहे आणि काय नाही. स्नेहा भाभी काय म्हणले? फक्त रात्री दिन झोपल्यावर यायचं नसतं. काय तिथं काय तुम्हाला कळणार आहे का? चर्या कळायला दिवसभर त्यांच्या जवळ राहावं लागतं. आणि तर होणार आहे. आणि काय अवघड नाही आहे. इथं सगळेजण संसार करत सगळं करतात. माताजींचं पण असं काय अवघड नाही आहे. आपण करायचं म्हटल्यावर सगळं करू शकतो. त्यामुळं सगळं त्यांचं तर इतकं योगदान असतं धर्मासाठी. त्यांच्या घरात तर इतकी प्रतिकूलता आहे त्यांना, आता सगळ्यांच्या हातात द्यावं लागतं त्यांना करून. पण तरीसुद्धा त्यांनी एकसुद्धा क्रिया कमी करत नाहीत. ना आपलं धर्म सोडतात, ना घरातल्याचं सोडतात, ना अम्मांचं सोडतात, सगळं मिळवतात. म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष सगळं चालू आहे त्यांचं. म्हणजे असं साधू शकतो आपण, हे मला सांगायचं आहे. हो, आपण काय करतोय? नुसतं संसार म्हणजे संसारालाच वेळ देतोय, शक्ती देतोय, पण इकडं वेळ नाही किंवा करू नंतर, आत्ताच कुठं असं. म्हणजे असं केल्यावर सुद्धा आपल्याला त्याची साधना होणार नाही. म्हणून सानिध्यात या तर साधना काय असते हे कळणार आणि मग तसं आपलं पण आचरण होणार आणि अशी विशुद्धी आपल्याला प्राप्त होणार की जेणेकरून अशा वृद्धींची वगैरे सुद्धा आपल्याला उपलब्धी होऊ शकते. जिथं उपयोग लावतो तिथं त्याचा व्यापार दिसून येतो. परत एकदा सांगा, थांबा वेळ संपली माझी. नीट प्रश्न सांगा काय, म्हणजे मला कळेल. हां हां मग म्हटलं की धर्मावर संकट येणार असेल तर वृद्धींचा वापर करतात मुनिराज. नाही असं नाही आहे. म्हणूनच असं नाही, त्यांच्या विशुद्धीचं फळ आहे बस. ते कोणाला दूर करायचं, कोणाचं संकट म्हणून त्यांना प्राप्त झालं तसं नाही आहे. आता अनेकांना म्हणलं ना, माहीत सुद्धा नसतात अशा वृद्धी आहेत. आता सर्वौषधी वृद्धी प्राप्त झाली सनत कुमार चक्रवर्तीलाच, जेव्हा मुनी झाले त्यावेळेस. त्यांच्या शरीरामध्ये कोड होता. किती म्हणले? 700 वर्षपर्यंत कोड होता. आणि मग त्यांनाच वृद्धी प्राप्त झाली आहे. ती जर वृद्धी त्यांनी एक समयासाठी जरी वापरली असती ना, सगळा कोड क्षणात दूर झाला असता शरीरातला. पण न त्याची प्राप्तीचं काय त्यांना ज्ञान आहे, न त्याचं उपयोग करण्याचं काय भाव आहे. म्हणजे ते इतरांसाठीच नाही, स्वतःसाठी सुद्धा खूप चांगल्या होत्या त्यांच्यासाठी वृद्धी त्या. पण परिणाम तसे नाहीच आहेत ना त्याला ह्याला बरं करायचं हे भावच नाही आहेत. त्यामुळं ते आपोआप रोग दूर होतो, नाही असं नाही आहे. त्या विशुद्धीचा फळस्वरूप हां, म्हणूनच की मग त्याच्यावरूनच सांगितलं की पराचं संकट, धार्मिकांचं संकट दूर करण्यासाठी काय काय 3 कारणं सांगितली होती. वृद्धींचा वापर कधी करतात मुनिराज?
तीन तीन गोष्टी सांगितल्या होत्या ना काहीतरी, काय 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 का कधी करतात असा प्रश्न आहे. हो, वृद्धींचा वापर मुनी कधी करतात? बरोबर, तत्वातली शंका दूर करण्यासाठी. अजून हे धर्म किंवा धार्मिकावर आलेल्या संकटाला दूर करण्यासाठी. आणि तिसरं घेतलं होतं केवली किंवा तीर्थाची वंदना करण्यासाठी. म्हणजे असे 3 कारणांसाठीच वापरतात, ह्याच्यापेक्षा इतर दुसरं कुठलं कारण त्यांना माझ्या शरीरात रोग झालाय म्हणून तो दूर करायला मी वापरला असं होत नाही. नाही, तुमचं नाही, मी आपलं एक सांगते हो. असं म्हणजे त्यांनी जर ते स्वतःसाठी वापरलं तर शरीराची पुष्टी झाली, पण शरीराकडे त्यांचं लक्ष नाही आहे, ते अशरीरीची साधना करतायत. त्यामुळं त्या वृद्धींचा ते स्वतःसाठी उपयोग करत नाहीत. न इतरांसाठी सुद्धा सगळे तुम्ही जाणार आणि बसणार माझा रोग दूर करा म्हणून करणार नाही. आहारक वृद्धीमध्ये पण तसं आहेत कंडिशन्स काय काय, त्याच्यासाठी ते बाहेर पडतं. ठीक हो, जाणा अनंत वृद्धीने संपन्न निज ध्रुव जाणा. हा मी आत्मा स्वयं निर्ग्रंथ आहे, दिगंबर आहे, संकल्प विकल्पाने रहित निर्विकल्प आहे, विशुद्ध ज्ञान स्वभावी आहे. जाणा निश्चल स्वरूपोऽहं ध्रुव स्वरूपो